हालेलुया, हालेलुया. योहान 20 वचन 22. योहान 20:22 असे बोलू त्याने त्यांच्या फुंकर काढले आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन 20 पहा. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. पहा, ज्या वेळेला प्रभू येशूचे पुनरुत्थान झाले, प्रभू जेव्हा मरणातून उठले तेव्हा आपल्या शिष्यांकडे गेले आणि प्रभूने शिष्यांवर फुंकर टाकून म्हटलं की पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आता पवित्र आत्मा देताना प्रभू येशू काय करत आहे? एक फुंकर टाकत आहे. फुंकर म्हणजे एक फुंक टाकणे. अशा प्रकारे प्रभू एक फुंकर टाकत आहे आणि मला ते पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. परंतु या शिष्यांना पवित्र आत्मा कधी मिळाला? प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2 अध्यायामध्ये आपण पाहतो 1 ते 13 वचनापर्यंत. त्या ठिकाणी 120 लोकांचा समुदाय होता आणि ते एकत्र प्रार्थना करत होते. तेव्हा पेंटेकोस्टचा दिवस आल्यानंतर मात्र प्रार्थना करत असताना आकाशातून नाद झाला आणि मोठ्या वाऱ्यासारखा सुसाट्यासारखा वारा सुटला आणि पवित्र आत्मा अग्नीच्या रूपात उतरला. अग्नीच्या जिभा उतरल्या, त्या प्रत्येकावर उतरल्या आणि ते सर्वजण पवित्र आत्म्याने भरून गेले आणि पवित्र आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तशा प्रकारे ते अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये परमेश्वर पित्याची स्तुती करू लागले. आता बघा, प्रभू येशू ज्या शिष्यांना प्रकट झाले मृत्यूच्या 3ऱ्या दिवशी, तेव्हा प्रभूने फुंकर टाकला, एक फुंकर टाकली, एक हवा टाकली आणि म्हटलं पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आणि जेव्हा प्रेषितांवर पवित्र आत्मा उतरला, प्रेषित 2 अध्याय, तेव्हा वचन काय सांगते? सुसाट्यासारखा वारा सुटला, एक मोठा वारा, एक वादळ आणि मात्र पवित्र आत्मा अग्नीच्या रूपात उतरला. त्याही वेळेला एक हवा आली होती, वारा आला होता आणि त्याच्यात उतरला होता पवित्र आत्मा. ही फुंकर, हा हवा किंवा हा वारा प्रभू येशूच्या द्वारे आला होता, कारण त्याच्यातून पवित्र आत्मा उतरला होता, ज्याचे चिन्ह प्रभू येशूने अगोदर दिलं होतं. जेव्हा आपण फुंकर टाकतो तेव्हा काय निघतो? हवा निघते की नाही? फुंकर टाकल्यानंतर काय निघते? हवा. समज एक मेणबत्ती पेटवलेली आहे आणि मेणबत्ती पेटवल्यानंतर ती आपण विझवतो. काय करून? फुंकर टाकून, तोंडातून आपण एक फुंकर टाकतो आणि फुंकर टाकल्यानंतर ती हवा आपल्या तोंडातून निघते. ती हवा त्या मेणबत्तीला पेटलेली ती ज्योत आहे, त्या ज्योतीला लागते आणि मग ती ज्योत काय करते? विझून जाते. मग मेणबत्तीची ज्योत असो या दिव्याची ज्योत असो, फुंकर टाकल्यानंतर ती ज्योत मात्र त्या ठिकाणी मात्र विझून जाते, कारण तोंडातून आपल्या हवा बाहेर पडते आणि हवा बाहेर पडल्यामुळे मात्र ती मेणबत्ती मात्र विझून जाते. आपल्या नाकातून सुद्धा जी हवा बाहेर पडते त्याच्याने सुद्धा मात्र मेणबत्ती विझू शकते, विझते. म्हणजे हवा निघते आपल्या. आणि ज्या प्रभू येशूने काय केलं? फुंकर टाकली, तेव्हा मात्र प्रेषितांना शिष्यांना प्रभूने म्हटलं पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. पण पवित्र आत्मा कधी उतरला? आता प्रभू मृत्यूतून 3ऱ्या दिवशी उठल्यावर प्रभूने फुंकर टाकली होती. त्याच्यानंतर प्रभू स्वर्गात गेले. प्रभू येशू स्वर्गात गेल्यानंतर 40 दिवसांनी ज्या प्रभू स्वर्गात गेले आणि 9 दिवसाने पवित्र आत्मा उतरला. 9 दिवसाने पवित्र आत्मा उतरला. तेव्हा पवित्र आत्माच्या उतरला तेव्हा वारा आला, हवा आली आणि त्याच्यामध्ये अग्नीच्या जिभा आल्या आणि त्या प्रेषितांना उतरल्या. याच्यावर दोन्ही वचनाचा मिलाप घेऊन आपल्याला हे कळते की प्रभूने फुंकर जे अगोदर प्रेषितांवर टाकली होती त्यांना हे दाखवलं की हवा येणार, वारा येणार आणि त्याच्यात पवित्र आत्मा उतरणार. आणि प्रभूने काय केलं? वरून पवित्र आत्मा पाठवला, म्हणजे वरून स्वर्गातून फुंकर टाकली आणि त्याच्यातून उतरला पवित्र आत्मा आणि तो प्रेषितांवर आला. आणि प्रेषित 120 लोकांचा जो समुदाय होता, हे सर्व लोक पवित्र आत्म्याने भरले गेले, पवित्र आत्म्याच्या दानाने मात्र भरले गेले. तर फुंकर म्हणजे काय? पहा की परमेश्वर जी फुंकर टाकतो, प्रभू येशू जी फुंकर टाकतो, त्या फुंकर मध्ये किती सामर्थ्य. पवित्र आत्मा पाठविताना प्रभू एक फुंकर टाकत आहे, एक फुंक टाकत आहे आणि त्याच्या
त्याच्याद्वारे पवित्र आत्मा येते, पवित्र आत्मेचे सामर्थ्य उतरते. तर देवाची जी फुंकर आहे त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे हे आपण बायबलद्वारे पाहू की परमेश्वर इतका सामर्थ्यवान परमेश्वर आहे की त्याच्या फुंकरद्वारे सुद्धा इतके मोठे चमत्कार घडू शकतात. आपल्या फुंकरद्वारे मेणबत्ती, दिवा याची ज्योत विझते. आपण नाकातून आपण श्वास घेतो आणि पुन्हा नाकातून आपण श्वास सोडतो पण, म्हणजे तोंडातून नाकातून आपण श्वास घेतो आणि सोडतो. तर नाकातून श्वास घेऊन नाकातून ज्या बाहेर पडतो त्याच्याने पण मेणबत्ती किंवा दिवा विझतो. हा श्वास म्हणजे जी हवा बाहेर पडते त्याच्याने. पण देवाची फुंकर जे आहे किंवा देवाचा जो श्वास आहे हा किती सामर्थ्यवान आहे पहा. हालेलुया. बायबल काय सांगते पहा की योग या पुस्तकामध्ये 37 अध्याय 10 वचनात देवाच्या श्वासाच्या फुंकराने हिम होते, तेव्हा विस्तीर्ण जलाशय गोठलून जाते. आता बायबल काय सांगते पहा, देवपित्याच्या श्वासाचा जो फुंकर आहे, देवपित्याचा जो फुंकर आहे श्वासाचा, त्या फुंकराने मात्र पाणी बर्फामध्ये रूपांतर होते. पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होते आणि मात्र पसरलेलं पाणी विस्तीर्ण म्हणजे पसरलेलं पाणी गोठलून जाते, म्हणजे घट्ट बनते, म्हणजे बर्फ तयार होतो, गारा तयार होतात. परमेश्वराचा जो श्वास आहे, जी फुंकर आहे, त्या फुंकरने पाण्याचा बर्फ तयार होतो. पसरलेलं पाणी बर्फामध्ये रूपांतर होते. आपल्या श्वासाने होते का बघा? होते का? नाही होत ना? तसं असतं तर फ्रीज वापरलाच नसता, बर्फ आणायला फॅक्टरीमध्ये गेलेच नसते, घरच्या घरी बर्फ तयार केला असता. परमेश्वराच्या श्वासाने फुंकराने बर्फ तयार होतो, हिम तयार होते आणि मात्र पसरलेलं पाणी गोठलून जाते, अगदी घट्ट बनलं जाते पाणी, म्हणजे बर्फाचे रूपांतर होते. इतका देवाचा श्वास इतका सामर्थ्यवान आहे. बायबल काय सांगते पहा निर्गम या पुस्तकामध्ये 15 अध्याय 8 आणि 10 वचन. त्या ठिकाणी परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना जेव्हा मिस्र देशातून बाहेर काढले, त्या पुढे होता तांबडा समुद्र, मागे होते मिस्री लोक. तेव्हा मात्र परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले, आपला समुद्रावर उगार. मोशेने आपल्या समुद्रावर उगारल्याबरोबर पाणी भिंतीप्रमाणे उभे राहिले आणि मधून कोरडी भूमी तयार झाली. आता पाणी भिंतीप्रमाणे कसं उभं राहिलं? तर बायबल काय सांगते 8, तुझ्या नागपुड्याच्या फुंकराने जलाच्या राशी बनल्या, जल प्रवाह राशीप्रमाणे उभे राहिले, गहिरे जल सागराच्या उदरी थिजून गेले. काय सांगते वचन? परमेश्वर पित्याच्या नाकाच्या फुंकराने, नागपुड्याच्या फुंकराने, नाकातून निघणारा श्वास, नागपुड्याच्या फुंकराने, नाकातून निघणाऱ्या श्वासाने, फुंकराने बायबल सांगते पाण्याच्या भिंती तयार झाल्या, पाणी घट्ट बनले गेले, पाण्याच्या राशी बनल्या. कारण पाणी स्थायू पदार्थ आहे आणि पाण्याची रास होत नाही, पाणी पसरते. पण देवाच्या श्वासाने काय झालं? पाणी घट्ट बनलं गेलं. जे पाणी पातळ पदार्थ होता ते पाणी घट्ट बनलं, घट्ट जाड एकदम घट्ट बनलं गेलं आणि पाण्याच्या भिंती निर्माण झाल्या, पाण्याच्या भिंती तयार झाल्या. गहिरे जल, खोलवर असलेलं पाणी सुद्धा थिजून गेलं. थिजणं म्हणजे काय? आपण खोबरेल तेल लावतो ना डोक्याला, आता थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर थंडीच्या दिवसात आपल्या खोबरेल तेलाची बाटली कशी होते? त्याच्यामध्ये तेल कसं होते? घट्ट होते, थिजते की नाही? तुपासारखं बनते ना. गरमीमध्ये एकदम पातळ पदार्थ, पण थंडीमध्ये कसं होते? ते बर्फासारखं, म्हणजे घट्ट बनते, तूप जणू काही बनते, थिजून जाते, त्याला थिजणे. तर वचन काय सांगते? परमेश्वर पित्याच्या नाकाच्या श्वासाने हे जे जल होते हे थिजून गेले, म्हणजे घट्ट बनले, जाड बनले गेले, अर्थात बर्फामध्ये त्याचे रूपांतर झाले. देव पित्याच्या नाकपुड्याच्या श्वासाच्या द्वारे. पुढे 10 वचन काय सांगते? तू आपल्या फुंकराचा वायू सोडिला, तेव्हा समुद्राने त्यांना गडप केले
शिष्याप्रमाणे महाजलाशयात बुडून गेले. वचन काय सांगते? बायबल सांगते की मात्र तू आपल्या फुंकराचा वायू, देवाच्या फुंकराचा वायू देवाने फुंक टाकली तेव्हा मिस्री लोक समुद्रामध्ये गडप झाले, बुडून गेले. दगडाप्रमाणे ती बुडाली त्या समुद्रामध्ये. ज्या प्रभूने फुंक टाकली संपूर्ण मिस्री लोक त्याच्यामध्ये बुडून गेले, त्याच्यामध्ये नष्ट झाले. म्हणजे देवाच्या फुंकराचा जो श्वास आहे किंवा मात्र त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते इतकं मोठं आहे की त्याच्याद्वारे मोठमोठी कार्य घडू शकतात. मग देवामध्ये किती सामर्थ्य असेल विचार करा. देवाच्या नाकाचा श्वास आणि फुंकर, या फुंकराने आपण ज्या तोंडात फुंकर टाकतो आणि आपला जो श्वास बाहेर पडतो त्याच्याने मात्र फक्त साधारण एखादी दिव्याची ज्योत, मेणबत्तीची ज्योत विझू शकते. पण देवामध्ये किती सामर्थ्य आहे की त्या श्वासाने, त्या फुंकराने पाणी पण बर्फ बनला जातो. पाण्याचे पण रूपांतर बर्फामध्ये बनते. समुद्राचे समुद्र थिजून जातो. इतका मोठा समुद्र आपण फ्रीज मध्ये पाणी ठेवतो, थोडासा पाणी ठेवला तर कमी वेळात त्याचा बर्फ बनतो. जास्त पाणी ठेवला तर तो बर्फ बनायला थोडा उशीर जातो. अधिक पाणी ठेवला तर अधिक उशीर झाला बर्फ बनायला. थोडासा ठेवला तर थोडा वेळात बर्फ बनतो. आता समुद्र, एवढा सारा समुद्र पाण्याने भरलेला, एक नाकपुड्याच्या श्वासाने हा संपूर्ण समुद्र जणू काही बर्फ बनला गेला. भिंतीप्रमाणे पाणी उभे राहिले, बर्फाच्या लाद्या बनल्या गेल्या. परमेश्वराच्या एक फुंकराने, एक श्वासाने. हालेलुया. इतकं सामर्थ्य देवाच्या फुंकर मध्ये आहे. म्हणून प्रभूने फुंकर टाकली, म्हटलं पवित्र आत्माचा स्वीकार करा. आणि या सर्व प्रेषितांवर मात्र पेंटेकोस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला आणि ते पवित्र आत्मेने भरले गेले. पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने मात्र ते भरले गेले. त्यानंतर उत्पत्ती 2:7 मध्ये पाहतो, परमेश्वर पित्याने एक पुरुष बनवला मातीपासून त्याला बनवले, त्याला आकार दिला. देव पित्याने स्वतःचे रूप त्या पुरुषाला दिले, त्या माणसाला दिले. आता तो फक्त मातीचा बनवलेला एक पुतला होता. परमेश्वर पित्याने काय केलं? परमेश्वर पित्याने त्याच्यामध्ये श्वास फुंकिला, तेव्हा तो ताबडतोब जीवधारी प्राणी बनला गेला, जिवंत मनुष्य बनला गेला. त्याचे नाव देव पित्याने आदामे दिले. देवाने त्याच्या जीवनाचा श्वास फुंकिला आणि ताबडतोब जिवंत. आपण अनेक मूर्त्या बनवतात, लोक अनेक प्रकारच्या मूर्त्या बनवतात, पण श्वास फुंकू शकत नाही. टाकू शकतो त्याचा श्वास? फुंका टाकला तर तो जिवंत बनू शकतो? नाही. पण देव पित्याने एक फुंका टाकल्याबरोबर मात्र जो मातीचा बनवलेला मनुष्य होता तो जिवंत बनला. त्याच्यामध्ये जीव आला, त्याच्यामध्ये प्राण आला आणि तो जिवंत बनला गेला. म्हणजे देवाची जी फुंकर आहे ती किती सामर्थ्यवान आहे पहा, ती किती शक्तिशाली फुंकर आहे पहा, की त्याच्याद्वारे मातीचा बनलेला मनुष्य बनला गेला, जिवंत बनला गेला. इतकं सामर्थ्य परमेश्वर पित्याच्या या फुंकर मध्ये आहे. यजकेल 37 अध्यायामध्ये आपण पाहतो, परमेश्वर पित्याने यजकेलला अस्थिच्या हाडांच्या खोऱ्यामध्ये नेऊन ठेवले. तिकडे मेलेल्या माणसाची हाडेच हाडे होती, अस्थिच अस्थी होत्या. परमेश्वर पित्याने यजकेलला म्हटले, या हाडांना माझं वचन दे. यजकेलने परमेश्वर पित्याचे वचन त्या हाडांना द्यायला सुरुवात केली. तेव्हा ती हाडे एकमेकाला जोडली गेली, ती हाडांची माणसे बनली गेली. आणि ती हाडे माणसे बनल्यानंतर, स्थायू मास चढल्यानंतर, माणसे बनल्यानंतर न वचना परमेश्वर पित्याने यजकेलला म्हटले, वाऱ्याला आज्ञा कर, वाऱ्याला आज्ञा कर आणि यांच्यावर फुंकर घाल, या वधिलेल्यावर फुंकर घाल. म्हणजे ते जिवंत होतील, जीवनाचा आत्मा त्यांच्यामध्ये, प्राण येईल त्यांच्यामध्ये. तेव्हा यजकेलने वाऱ्याला म्हणजे आत्म्याला आज्ञा केली, एक फुंकर टाकली. ताबडतोब ती मेलेली माणसे जिवंत झाली, सजीव झाली. देवपिता काय म्हणते? या वधिल्यावर फुंकर टाक, आत्म्याला आज्ञा कर
फुंकर मेलेल्या माणसाला जिवंत करत आहे. आणि बायबल सांगते की ती अनेक लोकांची प्रेती होती, म्हणजे अनेक लोक अगोदर मेलेली हाडे होती, आता ती वचनाद्वारे जोडली गेली होती आणि आता मात्र मनुष्य तयार झाले होते पण जीव नव्हता. आणि जेव्हा त्यांच्यावर फुंकर टाकली, अर्थात आत्म्याला आज्ञा केली, ताबडतोब त्यांच्यात प्राण आला, जीव आला आणि ते जिवंत झाले आणि एक मोठी सेना आपल्या पायावर उभी राहिली. एक मोठी सेना म्हणजे कितीतरी लोक त्यावेळी जिवंत झाले. जे मेलेले होते फुंकर टाकल्याबरोबर, आत्मा आल्याबरोबर सजीव बनले गेले, जिवंत बनले गेले. आपल्याकडे कोणी मनुष्य मेला तर आपण फुंकर टाकू शकतो का? आपल्याकडे आपण फुंकर टाकल्यावर तो उठेल का? पहिली गोष्ट टाकणारच नाही, लाज वाटेल, भीती वाटेल, नाही कळलं मग. आणि इकडे फुंकर टाकायच्यावर आणि फुंकर टाकले आणि ते मेलेले लोक जिवंत बनले गेले. हालेलुया. कारण ती देव पित्याची आज्ञा होती, कारण देव पित्याच्या फुंकर मध्ये सामर्थ्य आहे आणि देव पित्याने याचकडे ही गोष्ट करायला सांगितली आणि तिकडे सुद्धा चमत्कार मात्र घडला गेला. मग आज आपल्या जीवनात संकट आहे, समस्या आहेत, निराशा आहे, दुःख आहे, प्रभू त्याच्यावर फुंकर टाकणार आणि सर्व उडून नेणार. संकट, दुःख, निराशा सर्व आपल्या जीवनातून उडून नेणार आणि आपलं जीवन शांतीने प्रभू भरणार, आनंदाने भरणार, जर आपण प्रभूच्या वचना आणि प्रभूच्या नियमामध्ये चालणार तर. पण प्रभूच्या योजनेप्रमाणे चालणार नाही तर प्रभू आपल्यावर फुंकर टाकणार आणि आपल्यालाच नष्ट करणार. जर आपण देवाच्या योजनेने आणि नियमाने चालणार नाही तर. यशाया 40:7-8 बायबल सांगते संपूर्ण मानव जाती गवत आहे, फुललेल्या फुलासारखी आहे, जी गळून पडते, गवताप्रमाणे कोमजून जाते. कारण परमेश्वराचा फुंकर त्याच्यावर पडतो आणि परमेश्वराचा फुंकर त्याच्यावर पडला म्हणजे मनुष्य जे गवत आणि फुलं आहेत ते कोमजून जातात, नष्ट होतात. फुलांवर ज्या प्रभूचा फुंकर पडतो त्या फुलं पण कोमजतात. आपण बघतो ना, दररोज सकाळी फुलं उगवतात आणि एक दिवस अगोदरची फुलं दुसऱ्या दिवशी मावळतात. मग आपण विचार करतात खाली फुलं एकदम ताजी होती, आज कशी मावळली, आज कशी कोमजली? तर देवाचा फुंकर पडला होता त्याच्यावर. देवाचा फुंकर पडल्यामुळे फुलं कोमजून गेलेली आहेत. बायबल काय सांगते? ही फुलं कोमजून जातात कारण देवाचा फुंकर त्याच्यावर पडतो आणि फुलं कोमतात, कोमजून जातात. एक फुंकर पडल्यावर मनुष्य या फुलाप्रमाणे, या गवताप्रमाणे देवाचा फुंकर जेव्हा मनुष्यावर पडतो तेव्हा मनुष्य असाच गळून पडतो, मनुष्यही मृत्यू पावतो, मनुष्यही नष्ट होतो जेव्हा देवाचा फुंकर पडतो. हालेलुया. देवाच्या फुंकराने मनुष्य जिवंत होतो तर देवाच्या फुंकराने मनुष्य मृत्यू पण पावतो. देवाचा फक्त एक फुंकर बरंच काहीतरी करू शकते. हालेलुया. हालेलुया. मला वचन सांगते यशाया 11:4 तू आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनाचा संहार करीतो, दुर्जनाचा नाश करीतो. देवाचा एक फुंकर अनेक पापी जनाचा नाश करीतो, अनेक पापी जनाला नष्ट करून टाकतो. देवाचा एक फुंकर म्हणून याचकल 22:21 पाप करणाऱ्या यरूशलेमच्या लोकांना देवपिता काय म्हणते पहा, माझा कोप अग्नीचा फुंकर तुम्हाला मी घालीन, तेने करून तुम्ही भट्टीमध्ये वितळून जाणार, तुम्ही नाश पावणार. प्रभू म्हणतो कोप अग्नीचा एक फुंकर मी तुमच्या टाकीन आणि मी तुम्हाला नष्ट करीन, तुम्ही वितळून जाणार मेणाप्रमाणे. जर आपण देवाचे नियम पाळणार नाही, आज्ञा पाळणार नाही तर देव आपल्याला फुंकर टाकणार. बघा, देवाचा फुंकर अनेक प्रकारे काम करतो, तारण्यासाठी पण, नाशासाठी पण, जीवन देण्यासाठी पण आणि जीवन घेण्यासाठी पण अनेक प्रकारे काम करतो देवाचा एक फुंकर. बघा, आपण आपल्या फुंकीने फुंकर टाकून आपण एक मेणबत्ती किंवा मात्र एक दिवा विझून टाकतो, आग विझवतो. तर आग पेटवण्यासाठी सुद्धा आपण फुंकच टाकतो. चुलीमध्ये आग विझत चालली, जास्त पेटावी, लाकडं पेटावी, मग आपण काय करतो? फुंक टाकतो ना. फुंकल्यानंतर काय होते? आग जास्त पेटते. बघा, एका फुंकरने आग विझवता पण येते छोटीशी
आणि एखादी आग पेटवता पण येते एक कुंकरने, जळवता पण येते आणि मात्र विझवता पण येते. देवाची कुंकर जी आहे तारण पण करते आणि नाश पण करते. देवाच्या कुंकर मध्ये भरपूर सामर्थ्य आहे. आपण देवाचे नियम पाळणार तर देवाची कुंकर आपला उद्धार आणि आपलं तारण करणार, आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार, आपल्या जीवनातली बंधने मात्र पूर्ण रीतीने तोडून टाकणार. परमेश्वराची कुंकर आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे, अद्भुत रीतीने चमत्कार मात्र घडवणार आहे. हालेलुया, हालेलुया. एक साक्ष सांगते. जेव्हा आमची महिमा लहान होती आणि जेवायला आम्ही सर्व बसले होते तेव्हा तिच्या नाकामध्ये भाताचा दाणे, म्हणजे जेवण जे ना आपण जेवतो ते भात तिच्या नाकामध्ये गेलं होतं. आता काढता तर निघत नाही, ते आतमध्ये गेलं. श्वास घेतल्याने ते नाकाच्या आतमध्ये गेलं भाताचे ते दाणे. तेव्हा आता काढणार कसं, घाबरले की आता निघणार कसं, कारण श्वास घेताना ते आणखी ते आतमध्ये चाललं होतं. तेव्हा ब्रदरने काय केलं, तोंडातून फुंकर टाकली, तेव्हा ते नाकातून बाहेर निघालं. अशाच प्रकारे ही जी साक्ष परमेश्वराने घडवली. हालेलुया. तर अशाच प्रकारे एका व्यक्तीने ब्रदरांना फोन केला. त्याच्या बऱ्याच वेळेला काही कालानंतर त्या व्यक्तीच्या मुलीच्या नाकामध्ये संत्र्याचे बी गेले होते आणि संत्र्याची बी गेल्यामुळे त्याने प्रयत्न केला ती बी काढण्यासाठी, पण बी काही मात्र निघाली नाही. ते भरपूर घाबरले होते आणि काही लोक फोन वगैरे केलं, काय करायचं, डॉक्टरकडे नेण्याची त्यांची तयारी पण झाली होती. तेव्हा त्या व्यक्तीने ब्रदरांना फोन केला आणि सांगितले की असं असं झालेलं आहे. तेव्हा ब्रदरांनी म्हटलं एक काम कर, तोंडामध्ये फुंकर टाक, म्हणजे नाकातून बी बाहेर येईल. आणि त्या व्यक्तीने त्याच्या मुलीच्या तोंडामध्ये फुंकर टाकली आणि नाकातून ती बी बाहेर पडाली. हालेलुया. बघा, एक फुंकरने भाताचा दाणा पण बाहेर पडला आणि ती संत्र्याची जी बी होती ती पण बाहेर पडली. एक फुंकर तिथे तोंडातून नाकातून बाहेर उतरत आहे आणि अद्भुत कार्य मात्र घडवत आहे. मग विचार करा, देवाच्या फुंकर मध्ये किती सामर्थ्य असणार, देवाच्या फुंकर मध्ये मात्र किती शक्ती असणार. आपला परमेश्वर पिता एक महान परमेश्वर आहे, जो आपल्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने मात्र कार्य करतो आणि आपली बंधने तोडतो. म्हणून वचन सांगते की देवाची फुंकर एक सामर्थ्यवान फुंकर आहे, एक शक्तिशाली मात्र फुंकर आहे. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन सांगते यशाया 30:33 वचन सांगते, गंधकाच्या धारेसारखा परमेश्वराचा फुंकर लाकडे पेटवितो. गंधक जो असते, आपण माचीस वगैरे वापरतो, तेव्हा माचीस काडीला गंधक असतो, ताबडतोब ती ओढल्यानंतर त्या गंधक पेट घेते. तर परमेश्वराचा जो फुंकर आहे त्या गंधकासारखा आहे, पेट घेणारा. आणि देवाने एक फुंकर लाकडावर टाकली म्हणजे लाकडे पेटून निघतात. एक फुंकरने लाकडे सुद्धा पेटून निघतात. देवाची फुंकर अनेक विस्तव पेटून काढते, अनेक लाकडं पेटून काढते. देवपितेची एक फुंकर. बऱ्याच काही घटना आणि बऱ्याच काही गोष्टी परमेश्वर पित्याच्या फुंकरच्या द्वारे मात्र घडल्या जातात. बायबल काय सांगते, योग या पुस्तकामध्ये 4 अध्यायामध्ये 8 ते 9 वचनामध्ये, माझ्या पाण्यात तर असे आले आहे की जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात ते तसेच कापणी करीतात. देवाच्या श्वासाने ते विलय पावतात, त्याच्या क्रोधाच्या फुंकराने ते नाही तसे होतात. काय सांगते वचन, जे अधर्माची पेरणी कापणी, पापाची पेरणी कापणी करतात ती तशीच मात्र नांगरणी करतात. अधर्म आणि पापाची जी नांगरणी करतात ती कापणी तशीच पापाचीच करणार. कारण देव पिता त्यांच्या धनावर, त्यांच्या सर्वस्वावर फुंकर टाकेल आणि नष्ट करून टाकेल. कारण ते वाईट पसरवतात, कारण ते वाईट करतात, चुकीची कामं करतात, चुकीच्या गोष्टी करतात. म्हणून देव त्यांच्यावर फुंकर टाकून त्यांची कामच भस्म करून टाकेल, त्यांच्या सर्व गोष्टीच नष्ट करून टाकेल. देवाचा एक फुंकर वाईट जणांचा नाश करू शकते. हालेलुया, हालेलुया. पुढे बायबल सांगते यशायामध्ये 40 अध्यायामध्ये 23 ते 24 वचनापर्यंत,
याही ठिकाणी बायबल काय सांगते पहा की परमेश्वर पित्याची एक फुंकर कशा प्रकारे काम करते. तो अधिपतींना कष्ट समान लेखितो, पृथ्वीच्या न्यायाधीशांना शून्यवत करीतो. त्यांना लाविले न लाविले, पेरिले न पेरिले, त्यांच्या मूल भूमीत रुजले न रुजले, तोच तो त्यावर फुंकर मात्र घालितो, म्हणजे ते सुकून जातात, वादळ त्या भुसाप्रमाणे उडून नेतो. काय सांगते वचन? जे अधिपती आहेत, कठोर अधिकारी, जुलूम करणारे, परमेश्वराच्या विपरीत चालणारे, विरोधी जीवन जगणारे, अशा लोकांवर प्रभू काय करतो? त्याने काही पेरणी नांगरणी केली, त्याने काही व्यवसाय करायला सुरुवात केली, तर देव त्यांच्यावर फुंकर टाकतो आणि फुंकर टाकून त्यांच्या सर्व गोष्टी नष्ट करतो, भुसाप्रमाणे त्या सर्व उडवून टाकतो. म्हणजे पाप करणारे, वाईट करणारे, देवाच्या विरुद्ध चालणाऱ्या लोकांवर देव फुंकर टाकणार आणि त्यांचे काम, धंदे, व्यवसाय सर्व बंद पाडून टाकणार. म्हणजे देवाचे नियम पाळतात, आज्ञा पाळतात, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालतात, प्रभू त्यांच्यावर अशी फुंकर टाकेल की त्यांना आशीर्वाद मिळेल, त्यांना अनुग्रह मिळेल, त्यांना परमेश्वराचा आत्मा मिळेल, त्यांना परमेश्वराचं सामर्थ्य मिळेल. पुढे यशाया 57:13 ज्या मूर्ती आहेत, मूर्त्या बनवणारे, हे ज्या मूर्तीत वचन सांगते, प्रभू म्हणतो मी त्यांच्यावर फुंकर टाकेन, म्हणजे त्या सर्व मूर्ती नष्ट होतील, मी त्यांना उडून टाकेन, मी त्यांना नाहीसे करून टाकेन. ज्या मूर्त्या आहेत त्यांच्यावर पण प्रभू फुंकर टाकणार आणि मूर्त्या पण प्रभू नष्ट करून टाकणार, भस्म करून टाकणार, नाही तशा करून टाकणार. म्हणजे देवाची एक फुंकर बऱ्याच काही गोष्टी करू शकते. एचकेल 21 अध्यायामध्ये 28 ते 32 वचनात अमोनाचा न्याय. अमोनी लोक जे होते, ज्याने इस्रायल लोकांना भरपूर त्रास दिला होता, जेव्हा ते मिस्र देशातून निघाले तेव्हा पण या अमोनी लोकांनी इस्रायल लोकांना त्रास दिला होता. पुढे जाऊन या अमोनी लोकांनी जो इस्रायल लोक कनान, ती परिजशा देशात मात्र राहू लागले, तेव्हा पण या अमोनी लोकांनी इस्रायल लोकांना त्रास दिला होता. म्हणून देव पिता या अमोनी लोकांबाबतीत काय म्हणतो पहा, अमोनाच्या लोकांबाबतीत म्हणतो 21 अध्याय 31 वचनात, माझा कोप अग्नी मी तुझ्यावर फुंकेन आणि मग मी तुला नष्ट करीन, तुझा नाश करीन आणि तुझी आठवण सुद्धा राहणार नाही. काय म्हणतो प्रभू अमोनी लोकांना? ज्या अमोनी लोकांनी प्रभूच्या लोकांना त्रास दिला होता, म्हणून प्रभू म्हणतो मी माझा श्वासाचा फुंकर तुझ्यावर टाकेन आणि मी तुला असं नष्ट करीन की तुझी आठवण पण पृथ्वीवर राहणार नाही, तुझी आठवण पण राहणार नाही. अशा प्रकारे मी तुला नष्ट करीन. कारण या अमोनाने प्रभूच्या लोकांना भरपूर त्रास दिला होता म्हणून, आणि प्रभूने या अमोनाचा नाश करून टाकला. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन सांगते थेसलोनिकरा दुसरी पत्र 2:8, जेव्हा तो अनीतिमान मनुष्य प्रगट होईल त्याला प्रभू आपल्या मुखातल्या श्वासाने मारून टाकेल, त्याला प्रभू आपल्या दर्शनाने नष्ट करून टाकेल. अनीतिमान मनुष्य, शेवटच्या कालामध्ये प्रथम सैतानाचा एक मनुष्य येणार. अनीतिमान पुरुष त्याला म्हटलेले, जो चिन्हे करणार, चमत्कार घडवणार, अनीतिमान पुरुष. अनेक लोक त्याच्याकडे वळतील. तो मंदिरातूनच येणार आहे, सैतानाचा मनुष्य असणार. तो लोकांना भोगविणार, देवापासून दूर करणार, स्वतःकडे तो अनेकांना आकर्षित करणार. पण प्रभू येशू आपल्या मुखाच्या श्वासाने, फुंकराने या अनीतिमान पुरुषाला मारून टाकेल आणि आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करेल. प्रभूचा फुंकर सैतानाच्या माणसाला नष्ट करून टाकेल. देवाचा एक फुंकर, प्रभू येशूचा एक फुंकर भरपूर काही करू शकते. पुढे वचन सांगते हागय 1:9 वचनामध्ये प्रभू म्हणतो, इकडे माझे मंदिर ओसाड पडलेले आणि तुम्ही आपल्या घरादारांची तयारी करत आहात. तुम्ही घरे बांधत आहे, घरादारासाठी लाकडाची सर्वांची तयारी करत आहात. म्हणून तुम्ही जे आपल्या घरी आणले त्याच्यावर मी फुंकर टाकली आणि ते सर्व उडून नेले. तुमच्या हाती यश लाभत नाही, धन तुमच्या घरात टिकत नाही. का? कारण तुम्ही माझ्या मंदिरासाठी झटत नाही. म्हणून मी तुमच्या अन्नधान्यावर, तुमच्या मजुरीवर, तुमच्या पैशावर मी फुंकर टाकत आहे. त्यामुळे सर्व उडून जात आहे, तुमच्या हातात काहीच राहत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण प्रभूमध्ये जीवन जगणार
तर प्रभूचा फुंकर अनुग्रह देणार. पण प्रभूमध्ये जीवन जगणार नाही तर प्रभूचा फुंकर आपल्या जीवनातलं सर्व उडून नेणार, सर्व नष्ट करणार. म्हणून प्रभू म्हणतो माझ्या मंदिरासाठी तुम्ही झटा. जर तुम्ही माझ्या मंदिरासाठी झटत आहात, माझ्या सेवेसाठी, माझ्या कार्यासाठी, तर मी तुमची अधिकाधिक प्रगती करीन, अधिकाने मी तुमची उन्नती करीन, मी तुम्हाला यश देईन. पण तुम्ही माझ्यासाठी झटत नाही, माझ्या मंदिरासाठी झटत नाही, फक्त तुमच्या घरादारासाठी झटता, तर मी तुमच्या सर्वस्वर फुंकर टाकेन आणि तुमचं सर्व नष्ट करून टाकेन. काहीच राहणार नाही तुमच्याकडे. म्हणून आता ही वेळ आहे परमेश्वरासाठी झटण्याची, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालण्याची वेळ आहे, प्रभूची सेवा करण्याची, प्रभूचं कार्य करण्याची आता ही वेळ आहे. तर आता प्रभूसाठी आपलं जीवन अर्पण करा, समर्पण करा. प्रभू त्याचा फुंकर आपल्या टाकणार, आपण पवित्र आत्म्याने भरणार, उद्धार आणि तारणाने भरले जाणार. पण आपण देवाच्या विपरीत चालणार, विरुद्ध जीवन जगणार, देवासाठी वेळ काढणार नाही, देवाची सेवा करणार नाही, तर देवाचा फुंकर आपलं सर्वस्व उडून नेणार, नष्ट करून टाकणार. म्हणून काय करायचं काय नाही, निर्णय आपल्या हातात आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.